कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंगच्या रूम मध्ये गेलीस म्हणून तुला आज ही पनिशमेंट आहे। आज दिवसभर उन्हात उभं राहायचं आणि उन्हाचे चटके खायचे। आज पुन्हा तुम्हीच माझ्या मदतीला धावून आलात सारंग सर। काय हो तुम्हाला काय गरज आहे पण असं? अगं पण तुला कळतं का किती पैसे लागतात तुला? एवढं कशाला पाहिजे तुला? अगं बाई जयंती जरा हळू, आपू आत्ताच गोळ्या घेऊन झोपलाय। मला नाही हो फरक पडत। अरे काय फरक पडत नाही म्हणतेस का तू? हा काय ग घरची परिस्थिती तुला माहित असताना कशाला पैसे उधळतेस एवढे? काय उधळले हो पैसे? काय उधळले? काय संपत्ती उधळली तुमची का तुमचं जमीन जुमला लिहून घेतला नावावर? माझ्या घरात हे चालणार नाही। सगळं चालणार हो, सगळं चालणार। पाहतेस ना कोण अडवते मला? जयंती तुला भांडायचं काही कारण लागत नाही माहिती आम्हाला, पर आत्ता नेमकं काय घडलंय सांगशील का? अगं आई नेमकं म्हणून विचारतेस काय? लाईटीच्या बिलाच्या पैशातून हिनं फेस वॉश विकत घेतलाय, तो पण महागडा। सगळे पैसे वाया घालवलेत। अरे देवा, गावा डोक्याला हात लावा। मला नाही फरक पडत, कळलं का? मी कोटलवारांच्या घरातली पोरगी आहे, पाची बोट तुपात असतात माझी। माझी काही हाऊस मौज आहे की नाही? फेस वॉश काय बघा, कोणत्या कंपनीचा आहे? साध्या सुद्धा कंपनीचा नाही, रूपम कॉस्मेटिक। रूपम म्हणजे कोणाची कंपनी? साऊची कंपनी। म्हणजे हा फेस वॉश मी विकत घेतला तर बरबराट कुणाची होणार? माझी का साऊची? ती राहते हो मोठ्या बंगल्यात, मोठ्या महालात। तिच्या समोर अशा 100-150 करोडच्या वस्तू पडलेल्या असतील आणि तुम्हाला कसली पडले हो या साध्या सुद्धा फेस वॉशची? नवले मी किती डायलॉग घेतले बाई। पर ह्याच्यासाठी लाईट बिलाचे पैसे वापरायचे का? आता लाईट बिल कसं भरणार सांग बरं? मला कसं माहिती बरं? मी कसं सांगू बरं? आप्पू भाऊजींच्या आजारपणासाठी हे घर गहाण टाकलंय तुम्ही। त्या पोरीचा आवाज बी गहाण टाकलाय। घरात येणारे सगळे पैसे कशात जातात? कर्ज फेडण्यात आणि आप्पू भाऊजींच्या आजारपणात, है की नाही? मग घरातल्या सुनेची काही हाऊस मौज आहे की नाही? मला भी काही वाटत असेल की नाही? मेरे भी कुछ ख्वाब है, मेरे भी कुछ अरमान है। ये ट्रोलिंग दुनिया एक सादे सुधे फेस वॉश पे जलती है। आली मोठी देवा, जरा शांत बस। आणि नाही म्हणलं तरी सुनबाई म्हणते ह्याच्यात थोडं तरी तथ्य आहेच की। बापरे, सासरे बुवा डायरेक्ट टांगा पलटी। जरा सासरे बुवा ना शेवटी माझं दुःख कळलं बरं। सासरे बुवा तुम्हाला वापरायला दे ना फेस वॉश?
आत येऊ? ये. काही नाही, कामाबद्दलच बोलायचं होतं. फॅक्टरीवर जाऊन आलो मी. सो ते ऑडिट वगैरे पाहिलं तर माझ्या लक्षात आलं की क्वार्टरली सेल्स आपला खूपच कमी झाला आहे. मी विचारलं ते काही जणांना, पण त्यांना पण कारण माहिती नाही. म्हटलं तुझ्याशी बोलूया, तुला कारण माहिती असेल. आय नो काही दिवस माझं कामात लक्ष नव्हतं, पण सारंग रिलॅक्स. नवीन चांगलं आहे, तुला ऑफिसला जावंसं वाटलं, कामात लक्ष घालावंसं वाटलं, पण तू अजून तुझ्या दुःखातून बाहेर पडलेला नाही आहेस आणि इतक्या पटकन तू कामाला लागतोयस. मी कम ऑन, टेक युअर टाइम. हां, ॲक्च्युली माहिती आहे मला, पण म्हटलं कामात जर लक्ष घातलं तर लवकरात लवकर अस्मीला विसरेन. विसरशील? हे बघ सारंग, ग्रेट दॅट युअर ट्राईंग, पण त्याच्यासाठी इतका वर्कलोड घ्यायची गरज नाही आहे. आणि अस्मीला विसरण्याआधी तू तिची बाजू समजण्याचा प्रयत्न केलास का? किती दिवस झालेत अस्मीला गायब होऊन? आय मीन तूच विचार कर ना, ती गायब झाल्यानंतर तू तिला शोधण्याचा प्रयत्न केलास का? सत्य काय, तिची बाजू काय आहे हे समजण्याचा प्रयत्न केलास? काय फायदा वहिनी हे सगळं शोधून? तर ते एवढं सगळं घडल्यानंतर तिने माझ्या समोर येऊन सत्य सांगायला हवं होतं. सरळ तोंड पण नाही दाखवलं तिने मला. याच्या सरळ कधी झाली असते. सारंग, होतं असं प्रेमात. परीक्षा द्याव्या लागतात. अजून किती परीक्षा देऊ मी बहिणी? तिकडे त्या जगन्नाथचं म्हणणं होतं की अस्मी म्हणून त्याचा प्यादा होता, त्याने माझ्या आयुष्यात तिला पेरलं. तिच्या आईचं असं म्हणणं आहे की तिचा विषय पण नाही काढायचा या घरात. सारंग, बाकीच्यांचं सोड. अस्मी बाबतीत तुला काय वाटतं फक्त तेच मॅटर करतं सारंग. मला काय वाटतं, याने कुणाला फरक पडणार वहिनी? मला फरक पडतो सारंग, आणि मी तुला अस्मीला इतक्या इझिली विसरू देणार नाही. सर्वाची काय करताय तुम्ही? काय नाही ग, भाज्यांची यादी बनवते मी. हे बघ, 5 किलो बटाटे, 2 किलो कांदे, 2 किलो भेंडी, 2 किलो टोमॅटो, 2 किलो मटार, अर्धा किलो लसूण. म्हणजे तुम्ही ऐकणारच नाही आहात ना माझं? म्हणजे विसरलात ना? तुम्हाला सांगितलं होतं ना सरू मावशी, हे सगळं मी करेन म्हणून. अगं आणते ना मी, माझं कामच येते. ठीक आहे, जा तुम्ही. आणि तुमच्या तब्येतीची काळजी कोण घेणार आहे? हो, पाय दुखतात ना तुमचे. सरू मावशी, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि राहिली गोष्ट भाजीची, ते मी सगळं करेन. द्या इकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.